हॅलो स्टुडंट्स. आपण जे मागच्या वेळेला बघत होतो टॉपिक मध्ये थोडा गॅप पडला. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे आणि अनेक जणांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही. तर आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राईब माय चॅनल सो तुम्हाला कंटिन्युअसली व्हिडिओ असे मिळत जातील. रिप्रोडक्शन इन प्लांट आपण टॉपिक बघत होतो आणि मागच्या लेक्चरला आपण ॲक्च्युली फ्लावरचे सगळे पार्ट्स बघितले, जसं पेडिसिल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम आणि फुलामध्ये जे नेसेसरी पार्ट्स आहेत सेक्शुअल रिप्रोडक्शनसाठी खास करून ते जर बघितले आपण तर अँड्रोशियम आणि गायनोशियम हे मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन आहेत. अँड्रोशियम हा मेल सेक्स ऑर्गन आहे, गायनोशियम इज अ फिमेल सेक्स ऑर्गन. आणि हे दोन्ही सेक्स ऑर्गन्स आहेत त्याच्यापासून मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट रिस्पेक्टिवली तयार होतात आणि पुढं मग फर्टिलायझेशन होऊन झायगोट तयार होतो आणि मग फ्रूट फॉर्मेशन होतं. साधारणपणे जर टॉपिकचा आपण फ्लो चार्ट बघितला की आपल्याला ह्या टॉपिकमध्ये काय बघायचं आहे, तर सगळ्यात पहिलं फ्लॉवर जे आपण ऑलरेडी बघून झालेलं आहे, त्यामुळे फ्लॉवरचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. फ्लॉवर म्हटलं की त्याचा मेल आणि फिमेल भाग हा आपल्याला माहिती पाहिजे. त्यातला जो मेल भाग आहे दॅट इज कॉल्ड अँड्रोशियम अँड द फिमेल पार्ट इज कॉल्ड गायनोशियम. Then the androeciumच्या मेंबर्सना, द मेंबर्स ऑफ अँड्रोशियम आर कॉल्ड स्टॅमेन अँड स्टॅमेनचा जो फर्टाईल पार्ट आहे तो आहे अँथर. सिमिलरली इफ वी सी द फिमेल पार्ट ऑफ द फ्लॉवर इज नोन ॲज गायनोशियम अँड द मेंबर्स ऑफ गायनोशियम आर कॉल्ड कार्पेल ऑर पिस्टिल. Then the fertile part of carpel or pistil is a ovary and the fertile part of stamen is anther. Anther has pollen mother cell. Anther produce pollen mother cell and pollen mother cell finally gives pollen grain. So you can see on the screen that is the male flower part and how it develops into male gametophyte. The flow chart gives you idea. That is male part of flower androecium. The members are called stamen. Fertile part of stamen is anther. Anther has pollen mother cell which finally convert into pollen grain. Pollen grain redivide to form a male gametophyte, and male gametophyte produce male gamete, that is sperm. Similarly, if we see the female chart here, we can see female, that is gynoecium, then carpel, members are called carpel, ovaries fertile part, megaspore mother cells produce ovule, and ovule is that is develop into female gametophyte, and female gametophyte finally produce egg, that is female gamete. After fertilization of male and female gamete, zygote is formed and finally the fruit is formed. So this is about the flow chart of this topic. So we will go one by one and see all the parts of the flower. First we see the male part, that is androecium and it details, आणि आपण मग अप टू मेलपासून मेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होतो आहे हा आधी पहिला पार्ट समजून घेऊया. नंतर मग फिमेलपासून फिमेल गॅमेटोफाईट कसा डेव्हलप होतो आहे तो पार्ट बघूया, आणि मग आपण फर्टिलायझेशन आणि फर्टिलायझेशनच्या पहिली स्टेप पोलिनेशन असा आपण हा टॉपिकचा सिक्वेन्स बघत जाणार आहे. सो आधी आपण मेल पार्टबद्दल आज बघूया. So as I told you, the members of the androecium are called stamen, and stamen has two parts. The first part, that is anther, which is the solan स्ट्रक्चर, थोडंसं फुगीरवर स्ट्रक्चर दिसतं, त्याला अँथर असं म्हणतात. हा ॲक्च्युली फर्टाईल भाग आहे, याला ॲक्च्युली रिप्रोडक्शनची कपॅसिटी असते. आणि फिलॅमेंट हा फक्त त्याच्या देठाचा भाग आहे, हा दॅट इज कॉल्ड फिलॅमेंट. इट इज अ स्टराईल पार्ट. सो वॉट एवर वी आर इंटरेस्टिंग, जर सेक्शुअल रिप्रोडक्शन बघायचं आहे, हा जर मेल प्रोड्यूस करणार आहे मेल गॅमेट, तर तो अँथरपासून करणार आहे. अँथरपासून पोलन ग्रेन्स तयार होतात, आणि मग बऱ्याच वेळेला आपण फ्लॉवरला वगैरे हात लावला की हाताला जी आपल्या येलो किंवा व्हाईट पावडर लागते, ते मायक्रोस्कोप खाली जर ती पावडर घेऊन बघितली तर आपल्याला पोलन ग्रेन दिसतात. सो अँथर इज अ मेल सेक्स ऑर्गन, स्टॅमेन इज अ मेल सेक्स ऑर्गन, अँड द फंक्शन ऑफ द स्टॅमेन इज टू प्रोड्यूस पोलन ग्रेन. अँड फायनली हे जे काय पोलन ग्रेन्स आहेत, दिस डेव्हलप इन टू मेल गॅमेटोफाईट अँड देन दे डेव्हलप इन टू मेल गॅमेट्स. सो ह्या अँथरच्या आत काय आहे, वॉट इनसाइड द अँथर, दॅट विल सी. पण त्याआधी तुम्हाला जर तुम्ही क्लिअरली इथं बघितलं, अगेन आय रिड्रॉ. सो हा अँथर जो आहे तो जनरली असा दोन लोबचा बनलेला आहे. दिस इज वन लोब, दिस इज अनादर लोब. हे दोन लोबचा अँथर बनलेला आहे, आणि देअरफॉर इट इज कॉल्ड डायथिकस. सो डायथिकस मीन्स
it is bilobed in nature, that is therefore it is called बायथिकस. सिमिलरली समटाइम्स द अँथर मे बी मोनोथिकस, असं मोनोथिकस सुद्धा असू शकते. इथं एक लोब दिसतं फक्त, दॅट इज मोनोथिकस और युनिलोब. अँड इफ वी सी two lobes, then it is called diathecus or bilobed anther. In angiosperma generally the anther is bilobed. Now what happen, inside this anther there are a pollen sacs, ज्याच्यामध्ये ते पोलन ग्रेन तयार होतात ना, त्या अशा पोलनच्या पिशव्या असतात. एका लोबमध्ये 2 पोलन सॅक असतात, म्हणजे 2 लोबमध्ये एकूण 4 पोलन सॅक झाल्या. ह्या पोलन सॅक्सना स्पोरॅन्जिया असं सुद्धा म्हणतात. आणि त्यामुळे ह्याला 4 आहेत, त्यामुळे याला टेट्रास्पोरॅन्जिएट असं म्हटलं जातं. सो इट इज कॉल्ड टेट्रास्पोरॅन्जिएट बिकॉज 4 पोलन सॅक्स और 4 स्पोरॅन्जिया आर देअर प्रेझेंट अँड देअरफॉर कॉल्ड टेट्रास्पोरॅन्जिएट. जर समजा मोनोथिकस असेल तर त्याच्यात फक्त 2च असणार, म्हणजे ते डायस्पोरॅन्जिएट असणार. बट डोंट थिंक अबाउट धिस मोनोस्पोरॅन्जिएट और डायथिकस फक्त आपल्याला फोकस करायचा आहे, कारण जनरली अँजिओस्पर्मामध्ये डायथिकस किंवा बायलोब्डच अँथर आपल्याला बघायला मिळतो. मग आता आपल्याला अँथरचा टीएस घ्यायचा आहे आणि ह्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं दिसते ते बघायचं आहे. आय ड्रॉ स्टेप बाय स्टेप सो यू कॅन अंडरस्टँड. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन इन द व्ह्यू ऑफ एक्झाम अँड वी हॅव सीन मेनी टाइम्स इन द एक्झाम दिस क्वेश्चन इज आस्क्ड टीएस ऑफ अँथर. तर कसं टीएस ऑफ अँथरचं स्ट्रक्चर दिसते ते आपल्याला बघायचं आहे. जनरली अँथर जो आहे त्याचा टीएस घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे मगाशी आपण बघितला तसा हा अँथर असेल आणि ह्याचा जर आपण सेक्शन घेतला तर साधारण आपल्याला हे असं कट झाल्यानंतर हे असं दिसेल आणि ते स्पोरॅन्जी आहेत, हा मध्ये कनेक्टर असेल आणि स्पोरॅन्जी आहेत ते असे दिसेल. मग हा भाग जर मायक्रोस्कोप खाली बघितला तर तो कसा दिसेल, तर आपण ते स्टेप बाय स्टेप बघूया. सगळ्यात जो एक्सटर्नल लेयर आहे अँथरचा त्याला बोललं जातं इपिडर्मिज. इपिडर्मिज हा सिंगल सेल्ड स्ट्रक्चर आहे, सिंगल सेल्ड आहे ते, म्हणजे सिंगल लेयर्ड आहे. सिंगल सेल्ड नाही, सॉरी, सिंगल लेयर्ड. इट इज मेड बाय रेक्टँग्युलर सेल्स अँड इट इज सिंगल लेयर, दॅट इज सिंगल लेयर epidermis is present. The outermost layer of anther is called epidermis, and epidermis is diploid in nature and it is only made of single layer. So epidermis is outermost layer. What is the function of epidermis? Epidermis helps in the protection. Then the जर डायग्राम बघितले आपण तर आत्ता जसं मी सांगितलं सगळ्यात एक्सटर्नल लेयर आहे तो इपिडर्मिज आहे. इपिडर्मिज हा सिंगल लेयर आहे आणि तो प्रोटेक्शनला मदत करतो. त्याच्या खाली सिंगल लेयर आपल्याला दिसतो हा एंडोथेशियमचा. एंडोथेशियम हा हायग्रोस्कोपिक नेचरमध्ये असतो. हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, तर तो मॉइश्चर ॲब्सॉर्ब करू शकतो आणि मॉइश्चर ॲब्सॉर्ब केल्यामुळं तो एंडोथेशियम जो आहे दॅट हेल्प्स इन द डेहिसन्स ऑफ द अँथर. तो अँथरच्या डेहिसन्सला, अँथर फोडून मॅच्युअर झाल्यानंतर तो अँथर ब्रेक होतो आणि आतले सगळे पोलन ग्रेन आहेत ते बाहेर पडतात, म्हणजे तो अँथरच्या ब्रेकिंगला सुद्धा मदत करतो. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर असा टेम्पररी टिश्यू असतो, त्याला मिडल लेयर म्हणतात. ते 2 to 3 लेयर्स किंवा मल्टी लेयर तो टिश्यू असतो. ह्या सगळ्या पॅरेन्कायमॅटस सेल्स असतात. हा मिडल लेयर आहे, हा मिडल लेयर टेम्पररी आहे आणि नंतर तो डेहिसन्सलाच मदत करतो. त्यानंतर सगळ्यात आतमध्ये जी पोलन सॅक आहे अँथरच्या, ती पोलन सॅक जी आहे त्या पोलन सॅकचा सगळ्यात, किंवा ज्याला आपण स्पोरॅन्जिया म्हणतो, त्याच्या सगळ्यात बाहेरचा जो लेयर आहे दॅट इज कॉल्ड टेपेटम. आणि हा जो टेपेटम आहे ह्याची 2 फंक्शन आहेत. एकतर तो न्यूट्रिटिव्ह, म्हणजे आतल्या सगळ्या पोलन मदर सेलना न्यूट्रिशन देणं हे त्याचं काम आहे, आणि त्याचं दुसरं काम आहे ते म्हणजे स्पोरोपोलेनिन सिक्रीट करणं. सो 2 कामं हा टेपेटम करतो. आणि आतमध्ये हे जे सगळं स्पोरॅन्जियस मास दिसायला लागलं सगळं दॅट इज कॉल्ड पोलन मदर सेल और मायक्रोस्पोर मदर सेल. हे मास सगळं दॅट इज डिप्लॉईड इन नेचर आणि नंतर मग ह्याच्यामध्ये सेल डिव्हिजन होऊन 1 पोलन मदर सेल जी आहे दॅट गिव्ज 4 पोलन ग्रेन्स, म्हणजे मायक्रोस्पोर किंवा पोलन ग्रेन जे आहेत ते एकापासून 4 तयार होतात. इट अंडरगोज मिओसिस टू प्रोड्यूस
पोलन मदर सेलपासून पोलन ग्रेन तयार होण्यासाठी मिओसिस व्हायला लागतं. हे आपण एक कोपरा फक्त अँथरचा काढलेला आहे. सगळी जर डायग्राम एकत्र बघितली तर ती कशी दिसेल, तर पूर्ण आपण अँथरचं स्ट्रक्चर बघितलं तर असं दिसेल. आपण मगाशी फक्त तिची एक साईड ड्रॉ केली होती. सगळ्यात बाहेरचा लेअर हा इपिडर्मिस आहे, त्याच्याखाली एंडोथेशियम आहे, त्याच्याखाली हे 2 ते 3 मिडल लेअर आहेत. मग हा रेड कलरचा दिसतोय हा टेपेटम आहे. ह्या 4 पोलन सॅक आहेत, म्हणून याला टेट्रास्पोरेंजेट म्हणतात. हा एक लोब आहे, हा एक लोब आहे. 2 लोबना जोडणारा हा कनेक्टिव्ह टिश्यू आहे. आणि प्रत्येक पोलन मदर सेलमध्ये प्रत्येक स्पोरॅन्जियामध्ये किंवा ह्या पोलन सॅकमध्ये खूप सारे स्पोर मदर सेल्स असतात, पोलन मदर सेल्स, आणि हे डिप्लॉईड असतात. आणि हे पोलन मदर सेल आहेत ते मिओसिसनी ॲक्च्युली पोलन ग्रेन्स देतात. इथं आपण ती डिटेल डायग्रॅम बघू शकतो टीएस ऑफ अँथरची. दॅट इज कनेक्टिव्ह, इपिडर्मिस, मिडल लेअर, टेपेटम, आणि त्या आतमध्ये मग पोलन मदर सेल. आणि पोलन मदर सेल मिओसिसनी डिवाईड होतात आणि पोलन ग्रेन देतात. आज आपण इथंच थांबणार आहे. पुढच्या तासाला आपण ॲक्च्युली पोलन मदर सेलपासून पोलन ग्रेन कसा तयार होतो आणि पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर कसं आहे ते आपण बघणार आहे. विल स्टॉप हिअर.